शेतकऱ्यांनो नमस्कार। तर आता पहा, राज्यातल्या कर्जमाफीचा अजून पत्ता नाही। 1 रुपयात पीक विमा योजना रद्द करण्याचा देखील आता निर्णय घेतलेला आहे सरकारने आणि बळीराजाच्या विविध योजनांना आता कात्री लागत चाललेली आहे। पण तरीही आता भरपूर योजनांसाठी लाभ देण्याच्या नावाखाली आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी 15 एप्रिलपासून अनिवार्य करण्यात लागू करण्यात आलेली आहे। पण आता या योजनेच्या नावाखाली कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध करून देण्याचा कट असल्याचा आता शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, असं त्या ठिकाणी संघटना बी सांगतायत शेतकऱ्यांच्या। पण आणि हे फार्मर आयडी अमकं तमकं याची काही गरजच नव्हती, मला असं म्हणायचं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। पण ह्या असल्या गोष्टीची गरज नसतानाही त्यांनी असं काही बी मध्येच आणायचं। हे करूच तर तुम्ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी केली असती तर शेतकरी कुठेतरी सुखावला असता, तेवढेच आशीर्वाद तुम्हाला मिळाले असते। पण परत 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले का तुम्ही लागलेच ही योजना आणा ती योजना आणा, म्हणजे कसं परत सरकार तुमचंच होईल। अरे असं कुठं चालत असतं का? त्या ठिकाणी सरकार तुम्ही कर्जमाफी करा ना। पण राज्याच्या अनेक भागात आता सध्या अवकाळी पाऊस चालू आहे, त्यामुळे आता शेतीचे प्रचंड नुकसान झालेली आहे। उभी पिके त्या ठिकाणी भुईसपाट झाली, त्या ठिकाणी शेतकरी आर्थिक मदतीच्या आता प्रतीक्षेत आहे। पण राज्याच्या तिजोरीत आता काही राहिलंच नाही असं तरी वाटतंय, कारण त्यांना लाभ देण्याच्या नावाखाली राज्यातील सर्व आता शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती म्हणजे फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच आणि जिओ रेफरल लँड पार्सल याची माहिती संच एकत्र करून ठेवण्यात आलेली आहे। अजून त्या ठिकाणी एकत्र करण्याचे चालू आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याची आणि त्याच्या शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येकाला शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितपणे एक शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी आता देण्यात येत आहे। आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्याच्या संलग्न म्हणजे त्याच्या संबंधित असलेला डाटा आणि त्याच्यावर त्यांनी कोणती पिके घेतली त्याची माहिती त्यांनी नवीन आता ॲप काढलेली कोणती ती ॲग्रिस्टॅक या त्या ॲपमध्ये आता जोडण्यात आलेली आहे। अरे हे बाकीचं करूच तर तुम्ही हे काय गरज होती? या कंपन्यांना फायदा आहे याचा, हे फार्मर आयडी नामकं तमकं काही गरजच नव्हती याची। याच्यात कर्जमाफीचा पत्ता तुम्ही कुठं नेऊन घातलाय? सरकारचं काय चाललंय काय नाही, हे फक्त कंपन्यांना नुसते पैसे वाटपाचं काम चालू आहे, ते पण सरकारकडून शेतकऱ्यांकडूनच घ्यायचे कंपन्यांना द्यायचे। शेतकऱ्याच्या हातात काही राहतं का नाही? तुम्ही काय करताय काय नाही याची जर शेतकऱ्यांनी बी आता याच्यावर प्रश्न उभा केला पाहिजे। तुम्हाला शेतकरी मित्रांनो कसं काय वाटतंय, याच्यावर प्रश्न उठवायला गेला पाहिजे की नाही? याच्यात नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।